दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन, नीट परीक्षेचा घोटाळा आणि पेपर लीकच्या अनुषंगाने सातत्याने 28-29 दिवसापासून हे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी जंतर मंतरवरती बसलेले आहेत। 20 तारखेला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा 70-75 हजार विद्यार्थ्यांचा एक मार्च संसद भवनावरती जात असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यांवरती अश्रुधूर लाठीचार्ज केला आणि त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी हे जायबंद झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने या घटनेचा जाहीर निषेध करण्याच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी बंद करण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी कार्यरत आहे। जळगाव शहरातील सर्व व्यापारी मंडळ आणि इतर दुकानदारांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलेलं आहे। त्याबद्दल सर्व व्यापारी मंडळ, दुकानदार आणि या सर्व बांधवांचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो। मी हरिश्चंद्र सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जळगाव। दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं जो लाठीचार्ज झालेला होता आणि पोलीस दडपशाहीच्या विरोधामध्ये, सरकारच्या तानाशाहीच्या विरोधामध्ये आज वंचित बहुजन आघाडी जळगावच्या मार्फत आज जळगाव बंदसाठी रस्त्यावर उतरलेली आहे। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी जो अन्याय झालेला आहे त्यासाठी प्रतिकार म्हणून वंचित सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्याला प्रतिसाद म्हणून जळगावकरांनी जो आम्हाला प्रतिसाद देत आहे आणि जे दुकानं आज आम्ही जळगाव बंदचा इशारा दिला आहे त्याला चांगला प्रतिसाद भेटत आहे। विद्यार्थ्यांचा न्याय मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हमेशा नेहमी सोबत राहणार आहे आणि जोपर्यंत धर्मेंद्र राजीनामा होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।